सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला पीठ न मळता, न कुटता आणि पापड न लाटता मूगडाळीचे पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड बनवायला खूप सोपे आहेत. आपण जे मूगडाळीचे पापड मार्केटमधून आणून खातो ना, त्याहीपेक्षा हे पापड चवीला खूपच टेस्टी लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ टाकायची आहे. मुगाची डाळ अगोदर स्वच्छ निवडून घेतली आहे. आता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये 1 वाटी तांदूळ टाकायचे आहेत. आता हे डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यासाठी यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि हाताने व्यवस्थित चोळून आपल्याला हे डाळ तांदूळ अशा प्रकारे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता 2-3 पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे डाळ तांदूळ आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत. कारण कुकरला डाळ आणि तांदूळ आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहेत. आता ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतलेत ना, त्याच वाटीने आपल्याला यामध्ये 4 वाटी पाणी टाकायचे. पाणी आपल्याला इथे मोजूनच घालायचं आहे म्हणजे आपलं प्रमाण बिघडत नाही. आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर मी यामध्ये अर्धा चमच्याला थोडंसं कमी मीठ घातलेलं आहे. आता या पाण्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, खूप वेगळ्या पद्धतीने मी आज हे पापड बनवते, तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हा कुकर गॅसवरती ठेवून लो गॅसवरती आपल्याला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकरची मी पूर्ण वाफ जाऊ दिली आणि मगच याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपले डाळ तांदूळ मस्त शिजलेले आहेत. मी तुम्हाला चमच्याने दाखवते पहा. अशा प्रकारे आपल्याला छान असे हे डाळ तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे आपले पापड परफेक्ट होतात, पाहू शकता. आणि आपण याच्या लो गॅसवरती 2 शिट्ट्या काढल्यामुळे हे डाळ तांदूळ तळालासुद्धा चिकटले नाहीत किंवा लागले नाहीत पहा. तर लो गॅसवरतीच आपल्याला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता डाळ आणि तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचे. त्यासाठी इथे मी पुरणाची चाळणी घेतली आणि या चाळणीच्या खाली आपल्याला एक बाऊल ठेवायचा आहे, जेणेकरून हा भात बारीक होऊन बाऊलमध्ये पडेल. ज्याप्रमाणे आपण पुरण बारीक करतो ना चाळणीतून, तशाच प्रकारे आपल्याला हे डाळ तांदूळ या चाळणीतून बारीक करून घ्यायचे आहेत. अगदी पटकन होतं पहा, खूप जास्त वेळाला लागत नाही. तर मैत्रिणींनो, इथपर्यंत तुम्ही ही रेसिपी पाहताय तर मी असं गृहीत धरते की रेसिपी तुम्हाला आवडते आहे. रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना, तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. आता राहिलेला भातसुद्धा आपल्याला याच प्रकारे छान बारीक करून घ्यायचा आहे. आता हा भात मी बारीक केल्यानंतरच तुम्हाला भेटते. तर तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण भात मी बारीक करून घेतला आहे आणि खूप सुंदर आपल्या इथे पिवळसर हे मिश्रण तयार झाले. आता तयार मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये जाडसर कुटलेली अर्धा चमचा मिरेपूड घालायची आहे. आता पाव चमचाला थोडासा कमी यामध्ये पापड खार घालायचा आहे. पापड खार घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरीसुद्धा चालेल. पण यामध्ये थोडासा आपण पापड खार घातला ना, तर हे पापड छान फुलतात आणि मस्त खुसखुशीतही तयार होतात. म्हणून मी थोडासा यामध्ये पापड खार घातला आहे. आता हे मिश्रण आपल्याला अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याला जेवढं चांगलं मिक्स करून घ्याल ना, तेवढेच पापड तुमचे परफेक्ट बनतील. यामध्ये मी फक्त मिरेपूड घातली. तुम्हाला आणखी काही यामध्ये मसाले घालायचे असतील तर घालू शकता, जसं की जिरे घालू शकता, ओवा घालू शकता. तर तुम्ही पाहू शकता हे छान मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे तयार झालेलं आहे. आता आपण हात स्वच्छ करून लगेच पापड बनवायला घेऊयात. तर हे मिश्रण मी चमच्याने टाकणार होते, म्हणून मी इथे चमचा घेतला होता. पण म्हटलं की तुम्हालासुद्धा आपण याची लाटी बनवून दाखवावी की अशा प्रकारे हे मिश्रण तयार झाले म्हणून. पहा, एकदम सॉफ्ट आपली ही लाटी तयार झाली. आता लगेच आपण पापड बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी पॉलिथिन शीट अंथरून घेतले. याला तेल किंवा तूप लावायची गरज नाही. आता वरतून परत मी छोटी पॉलिथिन शीट ठेवली. त्याला हलकंसं आपल्याला तेलाचं बोट लावून घ्यायचं आहे आणि प्लेटने अशा प्रकारे पापड तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपला गोल असा पापड तयार झाला आहे. पण पापड थोडासा जाड वाटतोय, म्हणून त्याला अशा प्रकारे आपण हाताने थोडंसं पातळ करून घेऊयात, म्हणजे पापड आपला छान मोठा तयार होईल. तर तुम्ही पाहू शकता अगदी पटकन आपला हा पापड तयार झालेला आहे. आता वरची पॉलिथिन शीट हळूवार काढून घेऊयात. पहा, खूप मस्त इथे आपला पापड तयार झाला आहे. आता ही झाली पहिली पद्धत आपण पापड बनवायची. आता मी दुसरीसुद्धा पद्धत तुम्हाला दाखवते. तर आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला पॉलिथिन शीट घ्यायची आहे आणि हा पापड आपल्याला लाटून करायचा आहे. तर परत वरतून एक पॉलिथिन शीट ठेवायची आहे. यावेळेस आपल्याला दोन्ही पॉलिथिन शीटला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे लाटून आपल्याला हा पापड तयार करायचा आहे. आता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना पापड बनवायला, त्या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता.
लाटून बनवू शकता किंवा प्लेटच्या साहाय्याने सुद्धा हा पापड तयार करून घेऊ शकता. दोन्ही पद्धतीमध्ये पापड बनवायला खूपच सोपं जातं. तर तुम्ही पाहू शकता मस्त मोठा आणि पातळ पापड मी इथे लाटून घेतला आहे. आता पापड असाही वाळत घालू शकता, पण मला सर्व पापड एकसारखे हवेत म्हणून मी वाटीने याला अशा प्रकारे आकार देऊन घेते. तर पहा मस्त इथे आपला गोल गरगरीत पापड तयार झाला आहे. आता वरची पॉलिथिन शीट काढून घेऊयात आणि जे एक्स्ट्राचं कणिक आहे ना किंवा पीठ आहे ना त्याचा वापर आपल्याला परत पापड बनवताना करायचा आहे. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून सुरुवातीला सांगायचं राहिलं, इथे एक तुम्हाला महत्त्वाची टिप मला द्यायची आहे. भात आपल्याला ना गरम असतानाच चाळणीतून बारीक करून घ्यायचा आहे, कारण भात थंड झाला ना तर तो थोडासा असा घट्टसर होतो आणि मग आपल्याला चाळणीतून काढायला जास्त वेळ लागू शकतो. त्यासाठी गरम गरमच भात आपल्याला चाळणीतून बारीक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपला पापड तयार झाला आहे. आता हा पापड आपण वाळत घालूया. तर पहिल्याच पॉलिथिन शीटवरती आपल्याला हा पापड टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा पापड वाळत घालायचा आहे. व्यवस्थित याला प्रेस करायचं आहे आणि वरची पॉलिथिन शीट हळूवार आपल्याला काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त इथे आपले पापड तयार झालेत. आता राहिलेले सर्व पापड मी याच पद्धतीने बनवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड मी बनवून घेतलेत आणि खूपच सुंदर इथे आपले मूगडाळीचे पापड तयार झालेत. 1 वाटी मूगडाळ आणि 1 वाटी तांदळापासून आपण भरपूर असे पापड तयार केलेत. आता तयार पापड आपण उन्हामध्ये वाळून घेऊयात. तुमच्याकडे उन्हाची सुविधा नसेल ना तर तुम्ही फॅनखाली सुद्धा हे पापड वाळून घेऊ शकता. आता पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता मूग डाळीचे पापड आपले मस्त वाळलेले आहेत. हे पापड मी 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेत. तुम्ही पापड सावलीतसुद्धा वाळवून घेऊ शकता. उन्हामध्ये वाळवले तर हे पापड तळल्यानंतर लाल होत नाहीत. त्यासाठी तुम्ही बिनधास्त उन्हामध्ये हे पापड वाळवून घेऊ शकता. आणि वाळल्यानंतर पहा खूप मस्त पातळ आपला पापड तयार झाला आहे. माझे बोटही तुम्हाला या पापडमधून दिसत असतील. एवढे पातळ आपले पापड तयार झालेत आणि प्रत्येक पापड पहा परफेक्ट असा तयार झालेला आहे. कुठेही चिरला नाही किंवा तुटलासुद्धा नाही. एकदम गोल गरगरीत आपले हे पापड तयार झालेत. आता तयार पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. हे पापड तळताना तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेलात पापड सोडल्यानंतर फ्लेम कमी करून अशा प्रकारे पापड तळून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त इथे आपले मूग डाळीचे पापड तयार झालेत. आणि या पापडचं खास वैशिष्ट्य म्हणजे तळल्यानंतर हे पापड बिलकुलसुद्धा तेलकट होत नाहीत आणि खूप जास्त वेळ असेच कुरकुरीत देखील राहतात. हे पापड करायला जेवढे सोपे आहेत ना, खायला तेवढे टेस्टी लागतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्ही घरात एकट्या जरी असाल ना, तर पापड तुम्ही किलो 2 किलोचे अगदी सहज बनवाल ही माझी खात्री आहे. तर ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.